अमेरिकेला मोठा झटका। होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धनौका पाठवण्यास 7 देशांकडून नकार घंटा। चीन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि जर्मनीने ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला। मदत करा नाहीतर परिणाम भोगा। होर्मुझ सामुद्रधुनीतून लष्करी मदत नाकारणाऱ्या मित्र राष्ट्रांना डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेच्या अब्राहम लिंकन या युद्धनौकेवरून रात्रंदिवस लढाऊ विमानांची उड्डाणं सुरू। इराणने अब्राहम लिंकनवर हल्ला केल्याच्या दाव्यानंतर यूएस कमांड सेंटरकडून व्हिडिओ शेअर करत शक्ती प्रदर्शन। एलपीजी वाहक शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा या बंदरावर दाखल, तर नंदादेवी जहाज उद्या कांडला बंदरावर पोहोचणार असल्याची माहिती। एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात उपलब्ध होणार। जगलाडकी जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेने रवाना। यूएई बंदरावरील भीषण हल्ल्यातून भारताचं हे जहाज थोडक्यात बचावलंय। जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप। सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांब रांगा। इंधन साठ्यावरून खोटं का बोलताय? गॅस सिलेंडरची कमतरता सरकार मान्य का करत नाही? विरोधकांचा सरकारवर निशाणा, तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा। पेट्रोल पंपावर केरोसिन देणार, आपल्याकडे केरोसिनचा भरपूर साठा। अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा। मुंबईत स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकावर पोलिसांची कारवाई। सिलेंडर तुटवड्यामुळे स्टॉल चालकाकडून रॉकेल स्टोव्हचा वापर। प्रभादेवीतील स्टॉल चालक मोहन मनी सिंगवर गुन्हा दाखल। गॅस आणि तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। अनेक ठिकाणी नाश्त्याच्या दरात वाढ। ठाण्यात 25 रुपयाला एक वडापाव, 5 रुपयांची वाढ, तर शेगावच्या कचोरीचे दरही 2 रुपयांनी महागले। जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर विधानसभेत गोंधळ। विरोधकांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी, तर चौफेर टीकेनंतर आव्हाडांकडून दिलगिरी व्यक्त। धर्मस्वातंत्र्य विधेयकातून कुठल्याही धर्मावर अन्याय नाही। कुप्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विधेयकाला पाठिंबा। उन्हाच्या चटक्यानंतर आता अवकाळी पावसाचं सावट। राज्यात 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा। पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर। पश्चिम बंगालमध्ये 144 उमेदवारांची घोषणा। शुभेंदू अधिकारी भवानीपुरममधून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात रिंगणार, तर केरळमधील यादीत 47 उमेदवारांचा समावेश। पंढरपूरच्या महत्वाकांक्षी कॉरिडॉर प्रकल्पाला लवकरच गती मिळणार। प्रकल्पासाठी पुढील 3 महिन्यात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती।